तर आता आपण कार्यक्रम सुरू करूया. नमस्कार मंडळी, फार्मसिस्ट कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या कार्यक्रमाचं नाव ऐकून तुमच्या लक्षातच आलं असेल, फार्मसिस्ट कट्टा म्हणजे ही काही कुठली औपचारिक मुलाखत नाहीये, ही एक अनौपचारिक चर्चा असणार आहे, ज्यामध्ये यावर्षी जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्त जी काही थीम आहे, म्हणजे संघटित औषध निर्माते आणि निरोगी जग, याला अनुसरूनच सध्या आपल्या इथं जी परिस्थिती आहे, म्हणजे फार्मसी क्षेत्रामध्ये ज्या काही समस्या आहेत, जसं की शैक्षणिक क्षेत्र थोडं वेगळं पडतं, इंडस्ट्री डिपार्टमेंट वेगळं पडतं, रिटेल फार्मसिस्ट आहेत, कम्युनिटी फार्मसिस्ट आहेत. तर इथं ज्या काही समस्या येत आहेत, त्या एकमेकांसोबत डिस्कस करणं आणि ती जी काही चर्चा होणार आहे, त्यातून पुढच्या फार्मसिस्टसाठी दिशा मिळणं आणि फार्मसी प्रोफेशनची दशा बदलणं यासाठी केलेला हा एक प्रयत्न आहे. सुरुवातीला मी आपले जे मान्यवर आहेत, आपल्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण महेश झगडे सर, त्यांना विनंती करतो की सर्व फार्मसिस्टना तुम्ही ज्या काही कायदेशीर गोष्टी आहेत, कायद्यामध्ये फार्मसिस्टसाठी तरतुदी आहेत आणि फार्मसिस्टना संघटित होऊन त्याच्या हक्कासाठी कसं लढावं यावरती आपण कृपया मार्गदर्शन करावं. महेश झगडे सर, कृपया आपण मार्गदर्शन करावं. आशिष, माझा आवाज येतोय का? आता येतो थोडा, मध्ये मध्ये आय थिंक नेटवर्क इश्यू आहे, थोडासा आवाज लॅग होतो. नेटवर्क इश्यू आहे. आता येतो का? आता आहे. मराठीमध्ये बोलायचं का इंग्लिश मध्ये का हिंदी मध्ये? सर मराठीमध्ये हरकत नाही, आपले सगळे विद्यार्थी महाराष्ट्रातून आहेत, जरा चांगलं गायडन्स. मला ज्यावेळेस आवाज माझा येत नाही त्यावेळेस तुम्ही मला ते याने सांगा जरा की आवाज येत नाही म्हणून. त्यामुळे मी आता आवाजामध्ये सुधारणा आहे का काही? आता क्लिअर आहे सर, नो इश्यू. ओके ओके. तुम्हा सर्वांना इंटरनॅशनल फार्मसिस्ट डेच्या सर्वांना शुभेच्छा. आणि यावर्षीची थीम आता तुम्ही सांगितलेली आहेच आहे की फार्मसी युनायटेड इन ऍक्शन फॉर हेल्दियर वर्ल्ड, म्हणजे अधिक आरोग्यदायी जगासाठी फार्मसिस्टने एकत्रित येणं हे ह्या वर्षीची थीम आहे. आणि तुम्ही फार्मसिस्ट एकत्रित घ्यायचं आहे. मी बाहेरचा माणूस काय देणार नाही, कारण माझा तसा फार्मसीचा फार असा मी काय ट्रेन नाही त्या फार्मसीमध्ये किंवा त्या फार्मसी वर्ल्डमध्ये तुमच्यासारखा दैनंदिनरित्या त्याच्यामध्ये नसतो. त्यामुळे तुम्ही युनायटेड आहेत की नाही, एकत्रित आहात की नाही, तुमची संघटना आहे की नाही हे तुम्ही बघायचं. पण एक त्रयस्थ म्हणून, एक बाहेरील व्यक्ती म्हणून मला जे जाणवलं, आणि विशेषतः 2011 ते 2014 पर्यंत मी FDA कमिशनर असताना जे पाहिलं, तर या देशातील फार्मासिस्ट युनायटेड ही पुढची गोष्ट झाली, पण फार्मासिस्ट आहे की नाही या देशामध्ये अशी परिस्थिती या देशाची आहे, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. तुम्ही किती फार्मासिस्ट इंटरनॅशनल फार्मासिस्ट डे पाळा, काही करा, झूम करा, पण तुमचं अस्तित्व नाही, तुम्ही अस्तित्वहीन आहात हे थोडंसं कधीतरी बिंबवायला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला रोग आहे हे तुम्ही मान्य करत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला त्याच्यावरती उपचार करता येणार नाही. त्यामुळे तुमचं अस्तित्व या देशामध्ये नाहीये हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. दुसरं, तुमचं अस्तित्व हा मुद्दा जरी आपण जरा बाजूला ठेवला तरी तुम्हाला एक महत्वाची जबाबदारी ही आपल्या ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट आणि तुमच्या फार्मसिस्ट ऍक्ट प्रमाणे दिलेली आहे. ते मी तुम्हाला सांगणार नाही, कारण तुम्ही दैनंदिन त्याच्यामध्ये आहात, तुम्ही त्याच्यामध्ये शिकलेले आहात, त्याच्या तरतुदीमध्ये मी जाणार नाही. पण एक आहे की तुमच्यावरती मोठी जबाबदारी या देशाच्या संसदेने टाकलेली आहे, आणि ती ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 आणि त्याच्याखाली जे बनवले. 5 मिनिटं बाकीच्यांनी कृपया म्यूट ठेवा स्वतःला, मध्ये डिस्टर्बन्स येते. सर प्लीज कंटिन्यू करा तुम्ही. आता 1945 चे जे नियम आहेत त्याच्या अंतर्गत तुमच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे, आणि जबाबदारी पाळायची की नाही हे तुमचं हे आहे. ज्यावेळेस लायसेन्स्ड फार्मासिस्ट असतो याची तुम्ही खरं म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस लायसेन्सिंग किंवा अनुज्ञप्ती येतं त्यावेळेस तुम्ही एक प्रकारे शासनाचा भाग होता. जिथे लायसन्स नाही तिथे नाहीये, पण ज्यावेळेस तुम्ही लायसन्स फार्मसिस्ट असतात त्यावेळेस तुम्ही शासनाचा भाग होतात हे तुम्ही स्वतःच्या मनावरती बिंबवलं पाहिजे. तुम्ही शासन यंत्रणेचा भाग आहात, तुम्ही काही बाह्य नाहीयेत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पण माझा अनुभव असा आहे की कुठलाही फार्मसिस्ट आपल्याला शासनाचा भाग मानत नाही. आता याच्यामध्ये मी तुमचे कलम 65 मध्ये काय अटी घातलेल्या आहेत लायसन्सच्या,
किंवा तुमच्या नमुना 20 किंवा इतर जे काही नमुने आहेत त्याच्यामध्ये जे लायसन्स दिलेले आहेत ते, किंवा कलम तुमचे 61 अन्वये जे काही लायसन्स देण्याची तरतूद आहे त्या तरतुदीमध्ये जाणार नाही. पण या सर्व तरतुदीचा एक परिपाक आहे की तुम्हाला शासनाचा भाग करण्यात आलेला आहे हे तुम्ही जाणवलं पाहिजे. हे तुम्ही जाणवत नाहीयेत आणि तुमचा मग प्रेझेन्स हा नगण्य आहे या देशामध्ये. आणि तो मी स्वतः आयुक्त FDA म्हणून पाहिला. आणि ज्यावेळेस मी सुरुवातीला सूत्र हातात घेतली 2011 मध्ये आणि मी स्वतः ज्यावेळेस दुकानामध्ये फिरायचो त्यावेळेस फार्मासिस्ट अभावनेच असायचा. हा, जिथे फार्मासिस्टची दुकानं असतील तिथे ते असायचे, पण जिथे नॉन फार्मासिस्टचे जे ओनर्स आहेत तिथे फार्मासिस्ट अभावनेच असायचा. आणि त्याच्यासाठी मग मी एक MBAच्या विद्यार्थ्यांना विनंती करून त्यांच्या मार्फत सर्वे केला होता. आणि दुर्दैवाने असं जाणवलं मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये की बहुतांश ठिकाणी फार्मासिस्ट हे फक्त नावाला किंवा सर्टिफिकेट रेंटने दिलेले असे होते. त्यामुळे त्या देशाची परिस्थिती ही महाराष्ट्राची इतक्या पुरोगामी राज्याची परिस्थिती अशी असेल तर इतर राज्यात काय असेल तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. एक आहे की फॉर हेल्दियर वर्ल्ड, युनायटेड फार्मासिस्ट फॉर हेल्दियर वर्ल्ड हे जे आहे हे सांगायची काय गरज आहे. मला कायद्याने तसं तुम्हाला एम्पॉवर केलेलं आहे. मला दुर्दैवाने आपल्याला खरं म्हणजे की लेट मी शेअर विथ यू की तुम्हाला जे कायद्याने दिलेलं आहे ते कायद्याने दिलेलं तुम्ही त्याचा लाभ घेत नाहीये. इतर ठिकाणी काही लोकांना कायद्याने दिलेलं नसतं तरी त्याचा ते लाभ घेतात, पण जे दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही घेत नाही. हे तुमचं आहे, हे तुम्ही स्वतःहून जाणून घेतलं पाहिजे. आणि याचाही सुरुवात खरं म्हणजे तुमच्या विद्यार्थी देशापासून झाली पाहिजे होती. आणि त्यामध्ये खरं म्हणजे या क्षेत्राकडे कसं पाहिलं पाहिजे. आता एक लक्षात घ्या की मी काही या फार्मसीच्या बाबतीमध्ये सुरुवातीला मी 2011 पासून आजपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती बोलतो. त्यांच्याशी माझं सहकार्य असतं, आम्ही इंटरॅक्शन करतो. पण माझा आणि फार्मसीचा तसा संबंध याच्यासाठी नाहीये की मी हे जे सुरू केलं होतं आयुक्त FDA असताना की पेशंट म्हणजे रुग्ण जे आहेत त्या रुग्णांचे हक्क काय आहेत, त्या हक्काच्या दृष्टीने काय करता येईल. आणि त्या रुग्णांच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचा जवळचा माणूस कोण असेल तर तो फार्मासिस्ट आहे. त्याच्यामध्ये काही मेडिसिन्स मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपनीज नाही आहेत किंवा तुमचे व्यापारी नाही आहेत किंवा तुमचे डॉक्टर्स पण नाही आहेत. तुमचा हक्काचा माणूस, रुग्णाचा हक्काचा माणूस हा कायद्यान्वये संसदेने ठरवल्याप्रमाणे हा फार्मासिस्ट आहे. पण फार्मासिस्टने आपला हा रोल सोडवून दिलेला आहे. आणि हे दुर्दैव आहे देशामध्ये की इतकी कॉलेजेस आहेत, तुमच्यामध्ये कौन्सिल आहे तुमच्यासाठी स्वतंत्र, आणि या प्रत्येक राज्यामध्ये कौन्सिल आहे, राष्ट्रीय स्तरावर कौन्सिल आहे. पण यामध्ये काही तुम्ही असे एकत्र येऊन काही करताना असं दिसत नाही. आणि मग अलीकडे जे बघितलं की तुकड्या तुकड्याने तुमचे हे जे व्यवस्था आहे की काही जिल्ह्यामध्ये काही लोक असतील, काही थोडे ऍक्टिव्ह आहेत. पण मला असं वाटतं की संपूर्ण राज्याची, संपूर्ण देशाची या कमीत कमी इंटरनॅशनल फार्मसी डेच्या दृष्टीने त्यांनी जी थीम दिलेली आहे की युनायटेड इन ऍक्शन, याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना अगोदर युनायटेड व्हावं लागलं आणि मग ऍक्शन होणार आहे. तर तुम्ही सध्या युनायटेड नाही आहात हे तुम्ही स्वतः पाहिजे. तसं जर झालं नाहीये तर हेल्दियर वर्ल्ड साठी तुमचा काहीही संबंध नाही असं राहिलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की जगामध्ये आज $1.42 ट्रिलियन हा व्यवसाय आहे. म्हणजे भारताचा जो GDP आहे या संपूर्ण देशाचा 140 कोटी लोकांच्या GDP आहे, म्हणजे ज्याचं उत्पन्न आहे त्याच्या जवळजवळ 50% जे आहे व्यापार हा तुमच्या औषधांचा जगभर चाललेला आहे. म्हणजे इतकं मोठं त्याच्यामध्ये आहे. आणि जर आपण भारताचा जर विचार केला तर जवळजवळ 3 लाख कोटी याच्यामध्ये एक्सपोर्ट 50% असेल आणि तुमच्या राज्यामधील देशामधील जो खप आहे तो 50% असेल. पण 3 लाख कोटी रुपयांचा हा व्यवसाय आहे. आणि त्या व्यवसायावरती मग नियंत्रण कोणाचं आहे? नियंत्रण कोणाचं आहे? तर खरं नियंत्रण कोणाचं पाहिजे? ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया आणि ड्रग कंट्रोलर स्टेटचे असतील किंवा FDA असतील त्यांचं असलं पाहिजे. आणि त्यापेक्षाही जास्त महत्वाचं त्याच्यावरती नियंत्रण हे तुमच्यासारखे या प्रोफेशन मध्ये ट्रेन केलेले, नुसतेच ट्रेन केलेले नाही तर तुमच्यावरती लायसेन्सिंगच्या मार्फत जबाबदारी दिलेली आहे अशा लोकांच्यावरती ही मोठी जबाबदारी आहे. पण ती जबाबदारी पार पाडली जात नाही. मी याच्यामध्ये फार मोठं काय बोलणार नाही, पण 2-3 गोष्टी मात्र प्रकर्षाने सांगेन की जर तुम्ही पेशंट्सना वाऱ्यावर सोडलं तर आज जी बिकट परिस्थिती गेले 60-70 वर्ष या देशामध्ये आलेली आहे किंवा जगामध्ये आलेली आहे औषधाच्या माध्यमातून, ती आणखी बिकट होत जाणार आहे आणि तुमचं अस्तित्व मग यापुढे अस्तित्वहीन होणार आहे. पहिली गोष्ट अशी आहे की हे जे औषधं आहेत, औषधांचा खप वाढवण्यासाठी नैसर्गिकरित्या या कंपन्या ह्या त्यांचा खप वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आणि ते करतील, कारण ते व्यावसायिक आहेत.
ते काही त्यांची चॅरिटी करण्यासाठी आलेले नाहीयेत. पण तो व्यवसाय करताना मग त्यांनी विनाकारणच लोकांच्या वरती मारा करावा, औषधांचा, केमिकलचा मारा करावा, असं होऊ नये म्हणून तुमची नेमणूक तिथे कायद्यान्वये केलेली आहे. औषधांचा मारा किती आहे? मी माझी आकडेवारी सांगत नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेच्या फॅक्ट शीट प्रमाणे तुम्ही जर याच्यावरती गेला तर 50% औषधं जगातले हे विनाकारण कधी कधी प्रिस्क्राईब केलेले असतात किंवा जास्त प्रिस्क्राईब केलेले असतात किंवा ते पुश केलेले असतात आणि ते भयानक आहे. म्हणजे 142 कोटी 1,42,00,000 कोटी तुमच्या किंवा 1.42 ट्रिलियन डॉलर्स पैकी 50% औषधं हे विनाकारणच ह्या मॅन्युफॅक्चररनी पुश केलेले आहेत, हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगत आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या पुढचे की त्याच्यापैकी जे 50% जे औषध आहेत हे पेशंट्स योग्य रीतीने, रुग्ण जे आहेत योग्य रीतीने घेत नाहीत. जे एकतर ते कमी प्रमाणात घेतात किंवा जास्त प्रमाणात घेतात किंवा त्यांच्या गरजेचे इतके नसतात किंवा ते मधूनच सोडून देतात. त्यामुळे ही परिस्थिती जी आहे की हे केवळ व्यवसाय राहिलेला आहे आणि याच्यामुळे मग हे जो 50% 1.42 ट्रिलियनच्या 50% जे आहे तितकं हे माणसावरती एक प्रकारचं केमिकलचं अतिक्रमण आहे. मी त्याला असॉल्ट ऑफ केमिकल्स ऑन ह्युमॅनिटी असं म्हणतो आणि मी सगळीकडे सांगत असतो की हे होतं. हे थांबवायचं असेल तर त्याच्यासाठी मग फार्मासी माहिती आहे डॉक्टर्स हे त्यांच्या दबाव मॅन्युफॅक्चरच्या दबावाखाली येतात आणि त्या दबावाखाली मग पॉलिफार्मसी म्हणजे नाही ते औषधं दिली जातात. आपल्याला माहिती आहे की इंडोनेशिया, मलेशिया, इंडिया यामध्ये विनाकारणच अँटीबायोटिक्सचा मारा होतो आणि मग केलं. तुमची पहिली जबाबदारी अशी आहे की एक तर हे सगळं थांबवायचं असेल या क्षेत्रामध्ये जे काही 2-4 गोष्टी आहेत. नंबर 1 की केमिकलचा असॉल्ट जो आहे ह्युमॅनिटीवरती तो थांबवणं, त्यानंतर ड्रग रेजिस्टन्स येत आहे तो थांबवणं आणि त्याच्यामध्ये विनाकारण पेशंटला जास्त खर्च करावा लागतो तो थांबवणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि माझ्या दृष्टीने महत्वाची आहे की याचे जे दुष्परिणाम पेशंटवरती होतात आणि ते काही ठिकाणी पुढच्या पिढ्यांवरती सुद्धा ते पास ऑन केले जातात. हे 4 गोष्टी अतिशय भयानक या क्षेत्रामध्ये होत आहेत. ह्या थांबवण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे याच्यावरती मी थोडंसं हे चर्चा करेल. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे क्षेत्र जे आहे अतिशय चांगलं क्षेत्र आहे. कारण मेडिसिनमुळे बऱ्याचशा गोष्टी असल्या तरी मेडिसिन्समुळे, ड्रग्समुळे 20व्या शतकामध्ये तुमचा सॅल्वर्सन 2008-10च्या दरम्यान आलं अँटीबायोटिक, तेव्हापासून जे याचं सुरू झालेलं आहे ते आतापर्यंतचे अँटीबायोटिक आणि बाकीचे मेडिसिन्स प्रमाणे की भारताचं आयुष्यमान जे आहे 32 ते 34 वर्ष होतं सरासरी आयुष्यमान, ते आता 69 वर्षापर्यंत गेलेले, जगाचं तसंच वाढलेलं. त्यामुळे निश्चितपणे डॉक्टर्स, मेडिसिन्स, मॅन्युफॅक्चरर्स, तुम्ही लोक यांचा मोठा हात आहे. पण हाच कदाचित जरा पुढे जर गेला तर केवळ व्यावसायिक स्पर्धेमुळे किंवा पैशाच्या हव्यासापोटी मानवाला कदाचित काही दुसरा त्याच्यामधून निष्पन्न होऊ नये म्हणून तुमची जबाबदारी काय आहे? नंबर 1 की डॉक्टर्स जे प्रिस्क्राईब करतात ते प्रिस्क्रिप्शन हे तुम्ही जशीच्या तसं वापरता का? पहिले तर गोष्ट अशी आहे की प्रिस्क्रिप्शन शिवाय विक्री जे होते ती थांबवली पाहिजे. त्याच्या अगोदर हे आपल्याकडे 8-9 लाख जे दुकान आहेत देशामध्ये, त्या दुकानामध्ये फार्मासिस्ट 24/7 दुकान असेल तर 24/7 शिफ्ट मध्ये पाहिजे किंवा शिफ्ट मध्ये असेल तर तो फार्मासिस्ट पाहिजे. याच्यासाठीची मुवमेंट ही कॉलेज पासून ते आता एक्झिस्टिंग असलेल्या फार्मासिस्टने केली पाहिजे. हे जर झालं नाही तर मग मोस्ट ऑफ द स्टेट्स, बऱ्याचशा राज्यामध्ये मी ज्यावेळेस जातो दुकानामध्ये विचारतो, महाराष्ट्रामध्ये पण जातो, प्रेझेन्स नसतो. त्यामुळे केवळ हे जे संस्था चालक आहेत याच्यासाठी त्यांना कॅपिटेशन फी मिळावी किंवा फी मिळावी याच्यासाठी फार्मासिस्ट तयार करणं गरजेचं नाही. ते रुग्णासाठी फार्मासिस्ट तयार केले पाहिजेत आणि ते जर तिथे नसतील त्या दुकानामध्ये तर मला वाटतं की हे वाईट आहे. आणि याच्यासाठी मग तुमचं पहिली गोष्ट अशी आहे की एक युनायटेड ऍक्शन अशी झाली पाहिजे की या देशामध्ये एकही असं फार्मसी याच्यामध्ये विदाउट फार्मासिस्ट ऑपरेट होणार नाही. दिस इज नंबर 1. याला युनायटेड म्हणतात. अदरवाईज ह्या इंटरनॅशनल फार्मासिस्ट डेच्या दृष्टीने काय युनायटेड ऍक्शन याला काही अर्थ नाही. पहिली ऍक्शन यू पीपल शुड आणि एकत्र आल्यानंतर मग एक मुवमेंट केली पाहिजे. एकटा महेश हेगडे येऊन त्यांनी ते राबवणं गरजेचं नाही. माझ्या अगोदर आयुक्त होते, माझ्या नंतरही आयुक्त आलेले आहेत, काय झालं मला त्याच्यासोबत जायचं नाही, राहता राज्यात आयुक्त असतात. पण ही यांची जबाबदारीपेक्षा तुम्ही त्यांना हे केलं पाहिजे की जर फार्मासिस्ट दुकानामध्ये नसतील तर आयुक्तांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा शासनाने त्यांना सस्पेंड केलं पाहिजे. अशा पद्धतीचं खरं म्हणजे की देशभर एक मुवमेंट. सर म्यूट झालेलं आहे तुमचं.
किती वेळ म्यूट होता? जस्ट जस्ट 1 सेकंड मध्ये just. ओके. यामध्ये जर तुम्हाला हे उत्तर म्हणजे की नंबर 2 प्रिस्क्रिप्शन. अमेरिकेमध्ये आपल्याला माहिती आहे की जगामध्ये जे ड्रग्स जागतिक देतोय, भारताचा आणि महाराष्ट्राचा स्टॅटिस्टिक्स कोणी जमाच करत नाही, कारण आपण हा क्षेत्र एकदम गौण केलेला आहे की आपल्याला काही रुग्णांचं घेणं देणं नाहीये. पण अमेरिकेत त्यांनी जे स्टॅटिस्टिक्स काढलेलं आहे, अर्थात अमेरिका का काढलेलं आहे की जगात जे काही $1.42 ट्रिलियन व्यवसाय होतो त्याच्यापैकी 49% हा जो व्हॅल्यू आहे ते आणि अमेरिकेमध्ये, त्यामुळे ते स्टॅटिस्टिक्स जमा करत असतात. त्यांच्या स्टॅटिस्टिक्स प्रमाणे 74% मेडिसिन्स किंवा ड्रग्ज हे प्रिस्क्रिप्शन वरती विकले जातात. आपल्याकडे किती टक्के होत आहेत माहिती नाहीये, कारण कुणाला माहिती नाही की विदाउट प्रिस्क्रिप्शन सगळं हे चाललेलं आहे. आता ह्या प्रिस्क्रिप्शनच्या बाबतीमध्ये जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स काढला तर अमेरिकेत त्यांची लोकसंख्या सुमारे 32 कोटी आहे. तर दरवर्षी तिथे 19 प्रिस्क्रिप्शन पर कॅपिटा, दर मानसी 19 प्रिस्क्रिप्शन तिथे जनरेट होतात. भारतामध्ये किती होतात कुणालाच माहिती नाहीये. आता त्यामुळे तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध द्यायचं नाही, हे असं केलं पाहिजे. पण तुम्हाला त्याच्यामध्ये कदाचित माझं म्हणणं आवडणार नाही, कारण तुमचा व्यवसाय होतो. आणि मग हेल्दियर वर्ल्ड हे तुम्ही बोलूच नका. मग कसं आहे की जर तुम्हाला जर पहिल्याच ठिकाणी जर तिथे प्रिस्क्रिप्शन विकायचं असेल तर हेल्दियर वर्ल्ड ह्या गप्पा मारू नका, ह्या बाता आहेत फक्त. त्यामुळे तुम्ही एक हे केलं पाहिजे की विदाउट प्रिस्क्रिप्शन जर कोणी देत असेल तुमच्यापैकी तर त्याला तुम्ही खरं म्हणजे की हे केलं पाहिजे. मला माहिती आहे की तुम्ही विदाउट प्रिस्क्रिप्शन देत नसाल तर तुमचा बाजूचा देतो, त्यामुळे मग तुमच्या व्यवसायावर परिणाम होतो. त्यामुळे खरं आहे की हे सगळ्यांनी मिळून एकत्र पाहिजे. म्हणून युनायटेड ऍक्शन, इथे सुद्धा प्रिस्क्रिप्शन जर ड्रग असेल, ते प्रिस्क्राईब करायची गरज असेल तर तिथे हे केलंच पाहिजे. दुसरी गोष्ट, हे प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय? प्रिस्क्रिप्शन म्हणजे नुसतेच त्यांनी दिलेली चिठ्ठी नाही आहे, तर त्याच्यामध्ये तो जे ड्रग देण्यासाठी प्रिस्क्राईब करण्यासाठी तो कॉम्पिटंट आहे की नाही कोणी बघतं का? कोणी बघत नाही. कोणी समजा तो BMS असेल, कोणी काय असेल, म्हणजे त्यांचे स्ट्रेंथ असतात, पण तो प्रिस्क्रिप्शन जर नुसतं डॉक्टरचं नाव आहे, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर नाही, काही नाही, ही तुमची जबाबदारी आहे कायद्यामध्ये. की प्रिस्क्रिप्शनला अर्थ असा आहे की जो त्याच्यामध्ये निष्णात आहे त्याच डॉक्टरने दिलेलं रिकमेंडेशन म्हणजे प्रिस्क्रिप्शन. आपण काही नुसती त्याला चिठ्ठी समजतो. तिसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की, आणि आता कोड ऑफ एथिक्स जे 2002चं आलेलं आहे देशामध्ये, आणि त्याच्यामध्ये जे अलीकडे अमेंडमेंट आलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की दे शाल प्रिस्क्राईब मेडिसिन्स इन जेनेरिक नेम. ते फक्त जेनेरिक नावानेच ते औषध हे करतील. तुमच्यापैकी किती लोक हे करतात की जेनेरिक नावाने? त्याच्यापूर्वी होतं, अमेंडमेंट येण्यापूर्वी काय होतं, कारण हे अमेंडमेंट येण्यासाठी मी प्रयत्न केला होता, महाराष्ट्राने प्रयत्न केला होता की पूर्वी फक्त होतं की ऍज फार एज पॉसिबल दे शाल, म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं जेनेरिक नावाने, असं पुढची तरतूद होती. पण आता तरतूद झाली आहे की दे शाल, म्हणजे त्यांना करावंच लागेल जेनेरिक नावाने. मग जे प्रिस्क्रिप्शन जेनेरिक नावाने आलेलं नाही ते प्रिस्क्रिप्शन नाही. अशा पद्धतीने मी असताना एक मुवमेंट सुरू केलेली होती आणि सुरुवात झाली पण ते बंद झालं. त्यामुळे जर जेनेरिक नावानेच का, तर आपल्याकडे जे काही औषधं ब्रँड नेम होतात त्याच्यामुळे पेशंटच्या खिशाला विनाकारण हे होतो की त्याच्यामध्ये त्याला जास्त खर्च करावा लागतो. आणि मग आपल्या देशाची गरिबी विचारात घेता आपण अमेरिकेमध्ये मॅक्सिमम जे प्रिस्क्रिप्शन होतात ते जेनेरिकचे होतात. इंग्लंडमध्ये मॅक्सिमम प्रिस्क्रिप्शन जेनेरिक होतात. आणि आपल्याकडे जेनेरिक का सांगितलं जात नाही? कारण आपल्याकडे म्हणतात की जेनेरिक चालत नाही, कारण कसं आहे की आपल्याला ब्रँडेड जेनेरिक चालत नाही. का चालत नाही? की ते व्यवस्थित केलं नाही. पण जगाला 60% जेनेरिक पुरवणारा भारत देश आहे, आणि अमेरिकेमध्ये जे जेनेरिक चालतं त्याच्यापैकी 40% जेनेरिक हे भारतातून जातं. तशीच परिस्थिती इंग्लंडची आहे. म्हणजे व्हाईट स्किनवरती जर जेनेरिक इंडियन चालत असेल तर आपल्यावरती का चालत नाही? हे खरं म्हणजे की हे ज्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी केलेली एक बोगी आहे की हे जेनेरिक चालत नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये एक मुवमेंट सुरू झाली पाहिजे की जेनेरिक ड्रग प्रिस्क्राईब केलं नसेल तर ते युनायटेडली तुम्ही एकत्रित येऊन ऍक्शन केली पाहिजे की आम्ही ते प्रिस्क्रिप्शन मान्य करणार नाही. आता मी जे म्हटलं की 50% ड्रग विनाकारणच WHO प्रमाणे त्याच्यामध्ये हे केले जातात, पुश केले जातात. आणि हे पुश केलेले जर ड्रग्ज असतील तर त्याच्यासाठी तुमची जबाबदारी आहे की पॉलिफार्मसी केवळ पैसा एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी आहे का, की त्याचं खरंच काही कारण आहे की ते मल्टीव्हिटॅमिन्स आणि त्या व्हिटॅमिन्स मध्ये अलीकडे व्हिटॅमिन्सला मॅन्युफॅक्चरिंगला फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्ट मध्ये सुद्धा परवानगी दिलेली आहे. ते नुसतंच एक व्यवसाय आहे, त्याच्यामध्ये काही फार मोठं काही होत नाही, नुसतंच इकडचे एक्स्ट्रा तिकडे मिक्सिंग करून हे सगळं चाललेलं आहे. पण त्याची गरज आहे का?
हे सुद्धा खरं म्हणजे की तुम्ही सगळं बघितलं पाहिजे. अन्यथा ते प्रिस्क्रिप्शन परत करण्याची गरज आहे. या देशामध्ये एकही प्रिस्क्रिप्शन परत केलं जात नाही आणि तुमची ताकद कायद्याने तुम्हाला एवढं मोठं केलेलं आहे की तुम्ही डॉक्टर्स वरती सुपरवायझरी तुमचा रोल संसदेने दिलेला आहे की जे आलेले जे प्रिस्क्रिप्शन आहे त्याचं ऑडिट तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही केलं पाहिजे की त्याची गरज आहे का, ते वजनाच्या सापेक्ष आहे का, त्याच्यामध्ये काही ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन इतर ह्याच्यासाठी काही होणार आहे का, त्या मेडिसिनची खरंच आवश्यकता आहे का, हे आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की ओटीसीचं आता काय झालंय की जगामध्ये गेल्या 2-3 वर्षांमध्ये ओटीसी कडे जास्त कल वाढलेला आहे. कारण इंटरनेट अमुक आणि ओटीसीचं खरं मॅन्युफॅक्चरर त्याच्यामध्ये खूप आहे की ओटीसी कडे जावं. ठीक आहे, मला त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ओटीसीच्या बाबतीमध्ये केलं पाहिजे की प्रिस्क्रिप्शन ड्रग पेक्षा ओटीसीच्या बाबतीमध्ये फार्मासिस्टचा रोल अतिशय महत्वाचा आहे. कारण ओटीसीच्या बाबतीत काउन्सिलिंग हे झालंच पाहिजे. आता काउन्सिलिंग हा विषय आहे की मी ज्यावेळेस आता जातो अजूनही काउन्सिलिंग होत नाही. मी त्यावेळेस सांगत होतो की तुम्ही पेशंटला थांबवा, नातेवाईकाला थांबवा, काउन्सिलिंग करा आणि मग त्यावेळेस काय सांगायचे की ते आम्हाला विचारत नाही. तुम्हाला ते विचारणार, तुम्ही त्यांना थांबवलं पाहिजे की याच्या बाबतीत काय आहे ते. ही मुवमेंट झाली पाहिजे आणि मग युनायटेड मध्ये झालं. आता ओटीसीच्या बाबतीमध्ये काय होतं की प्रिस्क्रिप्शन नाही, डॉक्टरचं कन्सल्टेशन झालेलं नाही, ताप आलेला आहे आणि मग पॅरासिटामॉल घ्यायचा. मग तो ताप कदाचित कोविडचा असेल, तो स्वाईन फ्लूचा असेल, कशाचा असेल, पण तो 2-3 दिवस आणि तो मग शेवटी त्याला हॉस्पिटलायझेशन होतं. त्यामुळे तुम्ही खरं म्हणजे की ओटीसीच्या बाबतीमध्ये फार्मासिस्टचा रोल आणखी जास्त आहे आणि ओटीसी जसे वाढत जातील तसा फार्मासिस्टचा रोल वाढत जाणार आहे. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. या गोष्टीच्या बाबतीमध्ये तुम्ही सतर्क जर राहिले नाही तर मला वाटतं की यामध्ये भयानक परिस्थिती पुढच्या पिढ्यावरती ओढू शकते आणि मग फार्मासिस्टला जो रोल दिलेला आहे तो रोल तुम्ही पार पाडत नाही, आतापर्यंत पार पाडले नाही तर पुढे पाडणार. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आता जग बदलत आहे. आपण 1800च्या पुढच्या काही कालावधीमध्ये डॉक्टर झाले, युरोपमधून ते इंडियामध्ये आलं, थोडासा वेळ लागला, आपण आयुर्वेदामध्येच होतो, पण 1910-20च्या पुढे भारतामध्ये त्याचं वाढलं आणि त्यावेळेस पहिली औद्योगिक क्रांती, दुसरी औद्योगिक क्रांती, तिसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आपण भारताचं असं चलन म्हणून आरोग्य घ्यायच्या विभागामध्ये केला. आता चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये फार मोठे बदल घडत आहेत आणि हे जे बदल घडणार आहेत त्या बदलाचं जर तुम्ही लोकांनी फार्मासिस्टने त्याची नोंद घेतली नाही, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर त्याचे भयानक परिणाम पुढच्या पिढ्यांना, मी तुमच्या बाबतीत बोलत नाही, तुमच्या माध्यमातून पेशंटवरती काय होऊ शकतं ते आहे. आणि मग इथून पुढे जे आताचं जग झालंय ते बाजारू इकॉनॉमी आहे, इट्स अ मार्केट इकॉनॉमी. आणि इथे फक्त काय आहे की तुम्हाला लागतं ते मॅन्युफॅक्चरिंग करायचं नाहीये, आम्ही जे मॅन्युफॅक्चरिंग करतो आम्ही तुमच्या माथी मारणार आहोत, अशा पद्धतीची ही इकॉनॉमी आहे. आता फरक आहे तुमच्या 1940-50च्या पुढचं काय होतं की जे ग्राहकाची गरजेची गोष्ट आहे ती मॅन्युफॅक्चर करायची. आता आम्ही मॅन्युफॅक्चर करू आणि येणं प्रकारे तुमच्या माथी मारू. तसाच प्रकार मेडिसिन्स मध्ये पण आलेला आहे. आणि आता माहिती आहे की आपल्याकडे जे 10 टॉप डेथचे हे आहेत कारण आहेत त्याच्यामध्ये तुमचा ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन हा प्रकार याच्यामध्ये 10 मध्ये आलेला आहे असं WHO म्हणणं आहे. मला मी काय त्याच्यामध्ये एक्सपर्ट नाही. म्हणजे इतकं भयानक ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स, ऍडव्हर्स ड्रग इव्हेंट्स. आणि तुम्ही CDC अटलांटाच्या वेबसाईटवर गेला तर अमेरिकेमध्ये हे सगळं एन्फोर्स करून, फार्मासिस्टकडे एन्फोर्स करून सुद्धा त्यांच्याकडे 1 लाखापेक्षा जास्त नॉन ॲम्ब्युलेटरी केअरमध्ये डेथ्स होतात केवळ ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन आणि ऍडव्हर्स ड्रग इव्हेंट्स. आपण पेशंट्सचा काही मानत नाही इथे किती डेथ्स होत असतील. वी डोंट नो, वी डोंट केअर फॉर दिस थिंग. त्यामुळे तुम्ही एक लक्षात घेतलं की चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये मार्केट इकॉनॉमीमध्ये याचा मारा आणखी होणार आहे. आणि हे जे ते कदाचित गोइंग टू बी पास ऑन टू द नेक्स्ट जनरेशन. तर हे थोडंसं मला वाटतं की तुमच्यासारखे प्रगल्भ लोकांनी, शिक्षण घेतलेल्या लोकांनी या क्षेत्रामध्ये, याची जाणकार असलेल्या लोकांनी जर लक्ष दिलं नाही तर हे क्षेत्र असंच वाढत राहील. एक महत्वाची गोष्ट आता अलीकडे असेल आहे की आपल्याकडे कायदे पाळायचेच नाही. ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 पाळायचाच नाही असं इथल्या तुमच्या ज्या संघटना आहेत, मी त्यांचं नाव घ्यायला हरकत नाही, ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, तुमच्यापैकी काही लोकांना ते आवडणार नाही किंवा हे आहे, अशा संघटनांनी ठरवलं की या देशामध्ये कायदा पाळायचा नाही. त्यांची डिमांड होती की फार्मासिस्ट असूच नाही असं लेखी पत्र ते जर शासनाला देत असतील तर अशा संघटनांनी, ह्या संघटनाचं वर्चस्व मॅन्युफॅक्चरवरती कसं होतं, त्यांचं वर्चस्व मल्टीनॅशनल कंपनी कसं आहे, त्यांचं वर्चस्व शासनावरती कसं आहे, त्यांचं वर्चस्व आयुक्तावरती कसं आहे, मी जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की आता जे चॅलेंज आलेलं आहे ते ऑनलाईन फार्मसीचं, आणि आपल्याकडे कायदा पाळायचाच नाही हे जे कल्चर गेले 70-75 वर्ष झालेले, त्याचाच एक पुढचा परिपाक म्हणजे ऑनलाईन फार्मसी.
ऑनलाईन फार्मसीमध्ये तुमचा रोल 0 करण्यात आलेला. मला वाईट असं वाटतं की जे आज विद्यार्थी कॉलेजमध्ये आहेत, जे शिक्षण घेत आहेत, पुढे त्यांना भविष्य काय आहे? तर त्याच्यामध्ये त्यांना जर काही त्यांचं रिडंडंट झालं असेल, R&D मध्ये आता बऱ्यापैकी सॉफ्टवेअर झालेले आहेत. तुम्हाला लॅबोरेटरीचे सुद्धा कमी होत चालले, त्यामुळे तिथे तुमचं कमी होत जाणार आहे. इथे व्यापारामध्ये किंवा रिटेल कमी होत जाणार आहे. आणि मग ऑनलाईन करायचं. तर ऑनलाईनला खरं म्हणजे मी त्यावेळेस आता ऑनलाईन फार कमी होतं, पण तरी सुद्धा ऑनलाईन जिथे चालायचं त्यावेळेस मी स्वतः ऑर्डर करायचो आणि त्यांच्यावरती ऍक्शन घ्यायचो. आताचे आयुक्त, आताचे ड्रग कंट्रोलर, आताचे ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया का करत नाही? आणि तुम्ही त्याच्यावरती हे ऑनलाईनच्या मी स्वतः बाहेर राहून मी ऑनलाईनच्या विरोधात हे करतो. तर तुम्ही लोक तुम्हाला मला वाटतं की तुम्हाला पैशाची गरज नाहीये, तुम्हाला पैशाचे दुसरे स्रोत असावेत, त्यामुळे तुम्हाला ऑनलाईनच कारण ऑनलाईनच्या बाबतीमध्ये कोणीही बोलत नाही, ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. मला असं वाटतं की तुमच्या दृष्टीने ऑनलाईन तुम्हाला जाऊन असलं तर पेशंटच्या दृष्टीने वाईट आहे आणि काय त्यांच्या माती मारलं जातं मला माहिती नाही. आपल्या पूर्वी हे ऑनलाईन येण्यापूर्वी जगामध्ये ऑनलाईन चालायचं ते मी जे बंद केलं होतं आणि त्याच्यासाठी इंटरपोल जे ऑपरेशन पॅन्जिया दर मे जून मध्ये चालवायचं, त्याच्यामध्ये मी भारतामध्ये ऍक्शन करून पूर्ण ऑनलाईन काही महिने बंद केलं होतं. त्याचे दुष्परिणाम प्रचंड झाले, ते मी अजूनही भोगतो की मी ते ऍक्शन घेतल्यामुळे. त्यामुळे ऑनलाईनमुळे जे काही घडतं ते भयानक आहे आणि मला असं वाटतं की या देशामध्ये जे काही 1.5 लाख कोटी ची औषधं विकली जातात आणि त्याच्यापैकी 75% औषधे हे रिटेल फार्मसीमधून जातात आणि त्याच्यामधून 16% प्रॉफिट तुम्हाला दिलेला आहे, फार्मसींना दिलेला आहे, कायद्याने दिलेला आहे. शेतकऱ्यांना हा प्रॉफिट कायद्याने दिलेला नाही. 24 तास उन्हातानात काम करतात म्हणून तुम्हाला तो कायद्याने दिलेला आहे. तर मला असं वाटतं की तो प्रॉफिट 1,40,00,000 कोटी मधला जो 16% प्रॉफिट आहे तो तुमच्या 8 लाख फार्मासिस्टकडे जो मिळतो आणि त्याच्यावरती 40-50 लाख लोक जे अवलंबून आहेत ते केवळ ऑनलाईन पुढे गेल्यानंतर मग तोच प्रॉफिट जो आहे तो त्या काही ठराविक 4-5 लोकांच्या मुठभर हाताच्या जाणार आहे. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि याच्यासाठी तुमची युनायटेड ऍक्शन झाली पाहिजे. तुम्हाला इंटरनॅशनल फार्मासिस्ट डेच्या दृष्टीने थीम आणावी लागली आहे. म्हणजे तुमच्या स्वार्थासाठी तरी तुम्ही मला वाटतं की कमीत कमी असे जे गैरप्रकार आहे ते थांबवले पाहिजेत. मी या विषयावरती प्रचंड खूप बोलू शकतो, तासनतास बोलू शकतो, पण मला वाटतं की स्टॉप हिअर आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्हाला प्रश्नाची उत्तर बाकीच्यांनी कृपया म्यूट ठेवा आणि शेवटी आपण क्वेश्चन आन्सर सेशन ठेवणार आहे तेव्हा कदाचित तुम्हाला बोलायची संधी दिली जाईल. सर, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. आता मागच्या 4-5 वर्षात मी बघतोय फार्मसीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे कोरोना नंतर खूप सारा. तर या सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे भविष्य आहेत फार्मसी प्रोफेशनचं, तर या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल सर? तुम्ही विद्यार्थ्यांना की त्यांनी ते शिक्षण घेत आहेत, फार्मसीचं शिक्षण घेत आहेत, वेलकम, म्हणजे त्यांचं अभिनंदन. पण आपल्या आई वडिलांचा जो पैसा आहे या शिक्षणावरती तो वाया जाईल अशी परिस्थिती आहे, याकडे त्यांनी की पुढे बाहेर आल्यानंतर, कॉलेजच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला काय त्याच्यामध्ये संधी आहे. तर पहिली संधी अशी आहे की रिटेल आहे, दुसरी संधी आहे की डिस्ट्रीब्युटरशिपच्या त्याच्यामध्ये आहे आणि मग R&D मध्ये आहे किंवा तुमच्या ह्याच्या क्षेत्रामध्ये आहे. पण ह्या संधी कमी होत चाललेल्या आहेत. मेजर संधी जी आहे की ती तुम्हाला हे रिटेलमध्ये जे आहे त्याच्यामध्ये संधी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर करायचं असेल तर नंबर 1 की हे जे नवीन कॉलेज काढण्याचं जे पेव फुटलेलं आहे ते कमी झालं पाहिजे. नंतर फ्लाय बाय नाईट जे काहीतरी कोर्सेस तयार करून तिथे कॉलेजेस चालवले जातात काही राज्यामध्ये, ते थांबवलं पाहिजे. त्यांचं रजिस्ट्रेशन याच्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्र आलं पाहिजे, त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की विदाउट फार्मासिस्ट जर असेल तर या देशामध्ये होऊ नये, याच्यासाठी त्यांनी ठरवलं पाहिजे. अन्यथा त्यांचा हा जो पैसा आहे शिक्षणावरचा तो वाया जाईल. शेवटची गोष्ट मी सांगेल की जगामध्ये विशेषतः वेस्टर्न वर्ल्ड आणि जपान या अशा देशामध्ये फार्मासिस्टचा रोल त्यांनी फार महत्वाचा केलेला आहे. पण अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली फॉर अस तिकडची पॉप्युलेशन ही जास्त वार्धक्याकडे झुकलेली आहे. त्यामुळे तिथे फार्मसिस्टसाठी फार मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. त्यामुळे केवळ भारताचा विचार न करता, केवळ महाराष्ट्राचा विचार न करता जगामध्ये तुम्हाला एम्प्लॉयमेंट आणि बिझनेसच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, तिकडे लक्ष द्या. कारण मी बघितलंय की फार कोणी तिकडे काही लोक आपले गेलेले आहेत, ते माझ्या टचमध्ये आहेत. काही USA मध्ये जाऊन अतिशय छान एस्टॅब्लिश झालेले आहेत, काही युरोपमध्ये एस्टॅब्लिश झालेले आहेत, जॅपनीजमध्ये काही शॉर्ट कोर्सेस करून जॅपनीज लँग्वेजचे तिथे गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही ते जे एक्सपॅन्डिंग वास्ट फील्ड आहे तिकडे लक्ष द्या.
तुम्ही तुमच्या कॉलेजेसना सांगा की आम्हाला काही लँग्वेजेस तुम्ही त्याच्यामध्ये हे करा, इंग्लिश एक्सपर्टीजसाठी करा. मला वाटतं की विद्यार्थ्यांनी हे करावं. अन्यथा हे प्रोफेशन आणि शेवटी ऑनलाईन महात्मा गांधी काय बाहेरूनच प्रत्येक वेळेस याची गरज नाहीये. तुमच्यामध्येच महात्मा गांधी तयार झाले पाहिजेत आणि तुम्ही कॉलेज संपल्यानंतर मग तुम्हाला पुढे काही अंधकारमय जर नको असेल तर आतापासूनच तुम्ही विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये प्रेशर करायचं नाही तर मग कुणी केलं पाहिजे. त्यामुळे असं थोडंसं पारदर्शकपणे जगाकडे बघून स्वतःचे हक्क जे कायद्याने दिले आहेत ते हक्क मिळण्यासाठी आतापासूनच त्यांनी तयारी केली पाहिजे. सर एक शेवटी जाता जाता एक महत्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. विदाउट इथिक्स मॅन इज अनसिव्हिलाइज्ड इन सिव्हिलाइज कंडिशन. तर आपण पाहतोय सध्याच्या सिच्युएशनला की फार्मसिस्ट असतील किंवा फार्मसिस्ट असतील किंवा फार्मसी मधले विद्यार्थी असतील, बऱ्याचदा हे जे लायसन तिथं असणं आणि फार्मसिस्ट उपस्थित नसणं हा एक अनइथिकल मुद्दा आहे. तर त्यावरती थोडस गाईड करा तुमच्या वतीनं सर, विद्यार्थ्यांना आणि फार्मसिस्टला. गाईड म्हणजे खरं की ही जबाबदारी ही केंद्र शासनाची आहे आणि केंद्र शासनाचं तुम्हाला माहिती आहे की केंद्र शासनाला राज्यांना डायरेक्शन देण्याचं तिथे कलम आहे. माझ्या मीपासून सांगतोय 2011-12 पासून की केंद्र शासनाने याच्याकडे एकदाही डायरेक्शन दिलं नाहीये की संपूर्ण देशामध्ये विदाउट फार्मसिस्ट कुठलेही फार्मसी चालू देऊ नये असं त्यांनी इश्यू केलेलं नाही. मी त्यांना खूप प्रेशर तुम्ही इश्यू करा, ठीक आहे त्यांनी केलेलं नाही, पण आता तुम्ही खरं म्हणजे की ते तसं केंद्र शासनाकडून डायरेक्शन आलं पाहिजे की सर्व राज्यांनी याचा कंप्लाय केला पाहिजे. कारण हा संसदेचा कायदा आहे. संसदेचा कायदा नसता तर मी राज्यांना बोललो असतो, चालेल नाही. दुसरं, आता राज्यांमध्ये जर फार्मसिस्ट शिवाय जर दुकानं चालत असतील तर तिथला ड्रग कंट्रोल FDA कमिशनर किंवा ड्रग कंट्रोलर काही राज्यामध्ये असतात त्यांच्यावरती प्रेशर आणलं पाहिजे, त्यांनी केलं पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की तुमचा जे प्रेशर तयार झालं पाहिजे, प्रेशर ग्रुप, की विदाउट फार्मसिस्ट कोणी जर दिसत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही आंदोलन केलं पाहिजे, त्याची कंप्लेंट केली पाहिजे. कंप्लेंट कुणाची? त्या अधिकारी याच्यावरती जबाबदारी, तिथला ड्रग इन्स्पेक्टर असेल किंवा तुमचा असिस्टंट कमिशनर असेल. मी ज्यावेळेस होतो एखाद्या एरियामध्ये जर विदाउट फार्मसिस्ट असेल तर मी असिस्टंट कमिशनरला सुद्धा सस्पेंड केलेला आहे, मी ड्रग इन्स्पेक्टरला सस्पेंड केलेला आहे. त्यामुळे कसं आहे की ही त्यांची जबाबदारी आहे, ठीक आहे, नुसतेच पगार घेण्यासाठी नाही आहे. त्यामुळे तुम्ही थोडंसं सतर्क झालं पाहिजे की विदाउट फार्मसिस्ट एखादं शॉप चालत असेल किंवा 24/7 असेल आणि 3 शिफ्ट मध्ये जर तिथे नसतील तर अशा ठिकाणी खरं म्हणजे की असं एक पॉप्युलर प्रेशर तयार करण्याची गरज आहे, अन्यथा हे असंच चालेल. बरोबर सर, खूप महत्वाचं मार्गदर्शन तुम्ही केलं. दीपक गुमटे सर आहेत, यांना काहीतरी प्रश्न विचारायचा आहे मला वाटतं तुम्हाला. दीपक सर, ओव्हर टू यू. नमस्कार सर. नमस्कार. आता जे आपण ऑनलाईन फार्मसी बद्दल बोलला, कायद्याद्वारे तर ऑनलाईन फार्मसीला बिलकुल म्हणजे लिगल व्हॅलिडिटी नाहीये हे कायद्यातून स्पष्ट होतं आणि बऱ्यापैकी लोकांना माहिती. पण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असलेले कॉर्पोरेट जे आहेत ते येत्या काळात कदाचित हे कायद्यामध्ये त्यांना सुसंगत असे बदल करून घेण्याची ताकद राखून आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी किंवा फार्मसी ऍज अ प्रोफेशन यांच्याकडे काय पर्याय उरेल मग त्याच्यानंतर? म्हणजे कायद्यामध्ये ह्याच्यासाठी थांबवण्यासाठी कायद्यात जर कदाचित बदल होऊ लागले अशा पद्धतीने की जे ऑनलाईन फार्मसीला सुसंगत होऊ शकतात आणि तेवढी ताकद त्यांच्याकडे आहे कॉर्पोरेट्समध्ये, जगात आपण पाहिलेलं आहे आपण. तर मग आमच्या समोर विद्यार्थी म्हणून किंवा त्यांचे शिक्षक म्हणून आम्ही कसं या पद्धतीने याला डील करावं की ऑनलाईन फार्मसीच्या स्पर्धेला तयार राहावं मग सरळ? मला वाटतं की ऑनलाईन स्पर्धेला तयार राहण्यासाठी माझा एक प्रोफेशनची आत्महत्या असणार. त्यामुळे तुम्ही त्याच्यात तो विचार डोक्यातून काढून टाका पहिले आणि की त्याच्याशी, कारण ऑनलाईन फार्मसी ला तुम्हाला म्हणजे असं आहे की अमेझॉन येऊ द्यायचंय, मग अमेझॉनला आम्ही त्याच्यासाठी कॉम्पिटिशन करायचं, तुम्ही अमेझॉनला कॉम्पिटिशन करू शकत नाही. तुमचा एखादा मोठा तगडा बैल असेल आणि एखाद्या उंदराने असं म्हणायचं की आम्ही त्याच्याशी कॉम्पिटिशनला तयार राहायचं, तसं होऊ शकत नाही. कारण त्यांची ताकद आता इतकी मोठी झालेली आहे या अशा लोकांची की ते शासनाचे निर्णय बदलू शकतात जगभर, किंवा भारतात असं नाही. त्यामुळे तुम्ही खरं म्हणजे की हे येऊ नये याच्यासाठी केलं पाहिजे. एकटा माझ्याकडे नाही, मी तर करतोच आहे माझ्या पद्धतीने, मी प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन कुठे सांगून काही लिहून हे सगळं माझे चालू आहे. पण त्या एकट्याच्या प्रयत्न उपयोग नाही. ज्यांचा फायदा आहे म्हणजे रुग्णांचा फायदा आहे, रुग्णांना तुम्ही तुमच्याबरोबर घेतलं पाहिजे, हे फार चुकीचं झालेलं आहे. आणि विशेषतः जे तुमचे आत्ताचे 8-9 लाख शॉप ओनर्स आहेत त्यांचा व्यवसाय जाणार आहे. हे कुठेतरी एकत्र या ना तुम्ही.
आणि सगळ्यात मोठी ताकद जी आहे ती आता जे विद्यार्थी आहेत त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा रे, तुम्ही बाहेर आल्यानंतर तुमचं भविष्य काय आहे. जर ऑनलाईन फार्मसी आलं तर तुमची व्हॅल्यू ऑलमोस्ट झिरो होणार आहे. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही एकत्रित ऍक्शन कुठेही दिसत नाही. ऍक्शन फक्त कधीतरी असे चर्चा होते त्यावेळेस होते. त्यामुळे अशी बऱ्याच क्षेत्रामध्ये होतात असं लोक एकत्र येतात. तुम्ही एकत्र येण्याचं काहीतरी तुम्हाला आजार आहे. एकत्र न येणे हा एक आजार आहे या प्रोफेशनला. मला असं वाटतं की तुम्ही सगळ्या शिक्षण संस्था चालकांनी तुम्हाला शक्य नसेल संस्था चालकांना, कारण कदाचित तुम्हाला शासनाशी संबंध येतात, पण विद्यार्थी तर करू शकतात. या देशामध्ये असा कायदा होऊ नये, कारण ते नियम तयार झालेले आहेत. त्याचं तुमचं फक्त आता ते पब्लिश व्हायचे राहिलेले आहेत आणि ते कधी येऊ शकतात ही परिस्थिती आहे. पण आता जे अवैध चाललेलं आहे, हे अवैध चाललं असेल तर संबंधित राज्यातल्या जो एफडीए आयुक्त आहे त्याला सस्पेंड का करू नये असं तुम्ही खरं एज्युकेशन केलं पाहिजे होतं की तुम्ही त्याला सस्पेंड करा. कारण कसं आहे की काही असं बेकायदेशीर चालू दिलं, मग या देशामध्ये कायदा आहे की नाही की आपण महात्मा गांधी सारखी कायदेभंगाची चळवळ आताच्या अधिकाऱ्यांनी सुरू केलेली आहे जशी होती. मला असं वाटतं की मग कायदाच पाळायचा नसेल तर मग सगळं संपलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन हे बेकायदेशीर आहे माहीत असताना जर कोणी चालू देत असेल तर मला वाटतं की दुर्दैव. आणि मग याच्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांनी, त्यांच्या शिक्षकांनी, संस्था चालकांनी पेशंट्सना बरोबर घेऊन देशामध्ये एक मुवमेंट केली पाहिजे की हे कृपया हे येऊ देऊ नका आणि आता जे अवैधपणे चालू आहे ते थांबवा. शशिकांत कुलकर्णी यांना काहीतरी क्वेश्चन विचारायचं आहे. तुम्ही अनम्यूट करा सर आणि बोलू शकता तुम्ही. शशिकांत कुलकर्णी, ओव्हर टू यू. हो सर, नमस्कार. नमस्कार. हॅलो सर, हा, तुम्ही आता जो बोला, बोला. आजार म्हणला हा जो एकत्र न येण्याचा आजार जो सांगितला तुम्ही आता, त्याच्यावर काहीतरी उपचार सांगा सर. कारण आम्ही खूप प्रयत्न करतो पण एकत्र येण्यासाठी खूप काही त्रास होतो, एवढं नक्की. आता त्याचं असं आहे की माझी तयारी आहे की तुम्हा सगळ्यांना एकत्र आणण्याची माझी तयारी आहे. माझा Okay. त्याच्यामध्ये माझी तयारी याच्यासाठी आहे की तुम्ही एकत्र येण्याने रुग्णांचा फायदा होईल. तर तुम्ही हे करा, मी तुमच्या बरोबर आहे. मी सुरुवातीपासून सांगतोय की एफडीए मध्ये असल्यापासून सांगतोय मी तुमच्या बरोबर आहे. माझा कसा वापर करून घ्यायचा आहे तुम्हाला एकत्र येण्यासाठी तुम्ही करून घ्या, पण एकत्र या. कारण तुमच्या एकत्र येण्याने माझ्या दृष्टीने माझा त्याच्यामध्ये स्वार्थ आहे. माझा स्वार्थ काय आहे की माझ्या रुग्णांचा फायदा होणार आहे, माझ्या पेशंटचा फायदा होणार आहे तुमच्या एकत्र येण्याने. त्यामुळे तुम्ही एकत्र या आणि त्याच्यासाठी मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही मला सांगा काय का, म्हणजे तुम्ही जर एकत्र येणार असाल तर पूर्ण देशभरचे फार्मासिस्ट आपण एकत्र करू शकतो. आणि हे जे काही लोकांची मक्तेदारी चालू आहे, व्यापारी मक्तेदारी चालू आहे, त्याच्यामधून सुटण्याचे सुद्धा काही मार्ग आहेत. नाही असं नाही, कारण आता टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तसे मार्ग काही काढता येतील. त्यामुळे मला वाटतं की पण कसं झालंय की काही ठराविक लोकांना तरी एकत्र येऊन सुरुवातीला, कारण कारवा काही असा एकदम मोठा होत नाही. थोडे थोडे लोक एकत्र येऊनच तो कारवा मोठा होतो. तसा कारवा करण्याच्या दृष्टीने मी तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला कधी काय पाहिजे असेल यासाठी मला त्याच्यामध्ये तुमच्याकडे पोस्ट पाहिजे कुठे काही असं अजिबात नाहीये. मेक मी माय यूज ऍज लाईक तुमचा काउन्सिलर म्हणून मी तुमचं हे करेल. पण देशातील फार्मासिस्टने एकत्र येणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यावरती मी त्याच्यासाठी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. मी एवढं सांगू शकतो. त्याच्या आपल्याकडे काय सांगणार याच्या आजारावरचा उपाय. चालेल, थँक्यू सर. सर खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. तुम्ही स्वतः जरी फार्मसिस्ट नसले